दुर्दैवी अशा प्रकारची आहे। अधिकारी दाम्पत्य होतं, राऊत दाम्पत्य, परंतु त्यांच्यावर अलीकडच्या कालखंडामध्ये काही महिन्यापासून प्रचंड दबाव हा करण्यात येत होता। चुकीचे कामं करण्यास सांगण्यात येत होतं वरिष्ठांकडून आणि सांगितलं जात असायचं की मंत्रालयामधून आम्हाला सांगितलं तर अशी कामं करा, हे काम करा, ते काम करा आणि त्याचं खूप अशा प्रकारचं टेन्शन त्यांनी घेतलेलं होतं। प्रचंड मानसिक कठीण अवस्थेतून ते जात होते आणि त्यामध्येच एका त्यांची महिला जी अधिकारी होती दाम्पत्यामधली, तिचं निधन हार्ट अटॅकने झालं। तिचे पती आहेत श्रीयुत राऊत, यांची सुद्धा मानसिकता अत्यंत कठीण अवस्था आहे त्यांची आणि दोन्ही दाम्पत्याच्या बाबतीत जे घडतंय ते आज महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना चुकीचे कामं करण्यास सांगितलं जातं आहे आणि त्यातून हे घडतंय। जे काही अशा पद्धतीनं जे घडतंय त्याला जे जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मंत्रालयातून कोण आदेश देत होतं? वरिष्ठ अधिकारी चुकीच्या आदेशाचं, तोंडी दिलेल्या आदेशाचं पालन का सांगत होते? ह्या सगळ्या गोष्टी चौकशी झाली पाहिजे, त्याला जबाबदार धरलं पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। एकीकडे नितेश राणे जे आहेत ते पोलिसांना खुला आव्हान देतात, दुसरीकडे जे अधिकारी काम करतात त्यांच्यावरती अशा पद्धतीने वरिष्ठांकडून पाहतोय की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सरकार चाललेलं आहे। सरकारमधली माणसं वागतायत, गाड्या अंगावर घातल्या जात आहेत जे आहेत सत्तेमध्ये त्यांच्या मुलाबाळांकडून, हे तर चित्र आहे। आणि काही लोक पोलिसांना सुद्धा दबाव करतात, त्यांच्या कुटुंबाला त्या संपूर्ण विषयामध्ये ओढतात आणि हे अत्यंत खालच्या स्तराला गेलेलं राजकारण दुर्दैवानं या महायुतीच्या नेतृत्वाखाली पाहावयास मिळतं आहे। निषेधार्ह गोष्ट आहे आणि महाराष्ट्र जनता निश्चित निषेध करेल या गोष्टीचा। दुर्दैवानं त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आहे, ही वस्तुस्थिती आहे। खरं जे राहुलजींनी परदेशात काय सांगितलं आरक्षणाच्या बाबतीत, आपण जाणीवपूर्वक ते तपासून पाहिलं पाहिजे। गैरसमज पसरवण्याचं, वेगळं नेरेटिव्ह निर्माण करण्याचं प्रयत्न त्यांचे चाललेले आहेत। यांना स्वतः काही चांगलं काम करता आलं नाही, मात्र दुसऱ्याला कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल याचा प्रयत्न त्याचा चाललेला असला तरी जनता अत्यंत हुशार आहे, हसणार नाही। ही संपूर्णपणे देवाधर्माचं नाव घ्यायचं, सर्वच धार्मिक आहे, पण त्याचा राजकारणाकरता चुकीचा वापर चाललेला आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत जे.पी. नड्डा ते असे म्हणाले की लोकसभेत इंडिया आघाडीने खोटं नेरेटिव्ह सेट केलं होतं आणि त्यामुळे आम्हाला फटका बसला। आता विधानसभेला आहे ना त्यांच्या विरोधात देखील आपण नेरेटिव्ह सेट करा। नाही, खोटं नेरेटिव्ह काय होतं की राज्यघटना बदलतील, बरोबर आहे, लोकशाही मोडीतील। मला सांगा 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे आपण पाहतोय तर राज्यघटना बदलण्याच्या संदर्भातलं आम्ही बोललो नाही, प्रथम सत्ताधारी बोलले प्रथम तर 400च्या वर जागा येऊ द्या, आपण राज्यघटना बदलू, हे ते बोललेले आहेत। लोकशाहीच्या विरोधी अनेक गोष्टी ज्या स्वायत्त संस्था, गैरवापर कोण करते त्या स्वायत्त संस्थांचा? ते भाजप करते, त्यामुळे ते नेरेटिव्ह नव्हतं, ती परिस्थिती होती, ती जनतेला समजलेली होती। जुन्या पेन्शन अधिवेशनामध्ये तर संजय राऊत यांनी विचार केला की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं आहे। याच्यामध्ये सगळ्यांच्याच कार्यकर्त्यांचा आग्रह असतो का आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, यात चुकीचं काहीच नाही। आम्हाला काम करायचं आहे की महाविकास आघाडी सत्तेवर आली पाहिजे, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनला पाहिजे। आमच्या उत्साहानं आम्हाला मुख्यमंत्री कोणी म्हणत असेल, आमच्या दुसऱ्या मित्राला कोणी मुख्यमंत्री म्हणत असेल, परंतु शेवटी महाविकास आघाडी मोठ्या संख्येनं विजयी होऊन आमची सदस्य संख्या मोठी असली पाहिजे आणि त्याच्यातून आमचं महाविकास आघाडी विजयी होणं हे महत्वाचं आम्ही मानतो। नाही, उपराष्ट्रपती ज्यावेळेस बोलतात ना, खरं सांगतो धनगडजी बोलले ते मी पाहिलं बी, त्यांच्या सगळ्या नेत्यांना सांगितलं का असं तुम्ही बोला, त्यांच्यावर सक्ती करण्यात येते भारतीय जनता पक्षाकडून, त्याच्यातून ते बोलतायत। मनात असू नसू बोलावं लागतं त्यांना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।